किम जोंगचा 10 मिसाईलचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार। एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे। हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे। परिणामी या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर पडतोय। भारतात इंधन महाग झाले, गॅस सिलेंडरची किंमतही वाढली। या युद्धामुळे जगाची झोप अगोदरच उडालेली असताना आता जगाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत। किम जोंग उनने एका पाठोपाठ एक 10 बॅलिस्टिक मिसाईल्स डागून सर्वांची झोप उडवली। ही केवळ चाचणी आहे की महायुद्धाची तयारी, असा सवाल उपस्थित होतोय। सोशल मीडियावर सध्या किम जोंग उन बाबत मीम्सचा पूर आला आहे। नेटिझन्स गमतीने म्हणत आहेत की जगात एवढं मोठं युद्ध सुरू आहे आणि मला कुणी विचारत कसं नाही। कुणी म्हणतोय किम जोंग उनला फोमो झालाय, पण या विनोदामागे एक भयानक वास्तव लपलेलं आहे। तज्ञांच्या मते किम जोंग उन इराण इस्रायल युद्धाचा फायदा घेऊन स्वतःची ताकद वाढवत आहे। उत्तर कोरियाच्या सैन्याची ताकद पाहून कोणालाही धक्का बसेल। त्यांच्याकडे काय काय आहे पहा। जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक, जवळपास 13 लाख सक्रिय सैनिक आणि 6 लाखाहून अधिक रिझर्व्ह फोर्स, 4200 पेक्षा जास्त टँक आणि 10,000हून अधिक तोफांचे जाळे, जे दक्षिण कोरियाच्या सीमेला लक्ष्य करू शकतात। हॉसोंग 70 सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे जी थेट अमेरिकेला धडक देऊ शकतात। 50हून अधिक अण्वस्त्रे असल्याचा अंदाज। किम जोंग उन सध्या मिसाईलचे प्रशिक्षण काय घेतोय? विशेषज्ञांनी सांगितलेली ही 3 मुख्य कारणे। संधीचा फायदा, अमेरिकेचे लक्ष सध्या इराणकडे आहे। याचा फायदा घेऊन किम स्वतःच्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे। इराणची मैत्री, इराण आणि उत्तर कोरिया यांचे लष्करी संबंध जुने आहेत। इराणवर झालेल्या अमेरिकन हल्ल्याचा किमने जाहीर निषेध केला होता। बचाव की हल्ला, अमेरिकेने इराणमध्ये ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केले तसाच धोका किमला स्वतःच्या सत्तेवर वाटतोय। म्हणूनच तो आपली न्यूक्लिअर शील्ड म्हणजेच अण्वस्त्र अधिक मजबूत करत आहे। एकीकडे रशिया युक्रेन, दुसरीकडे इराण इस्रायल आणि आता उत्तर कोरियाची ही गर्जना। जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का? किम जोंग उनच्या या हालचाली केवळ जगाचे लक्ष वेधण्यासाठी आहेत की तो खरोखरच मैदानात उतरणार, हे काळच सांगेल। पण एक मात्र नक्की, उत्तर कोरियाची ही शांतता वादळापूर्वीची शांतता असू शकते।